ठेव हात डोईवरी सिणली रे काया तुझ्या सावलीत जावो। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। आजचा दिवस तुम्हाला सुख शांती समृद्धीचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, उद्या भाद्रपद पौर्णिमा संध्याकाळी आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे। ही एक वस्तू त्यांच्या सर्व अडचणी संकटे दूर होतील, त्यांना सर्व कामांमध्ये यश मिळेल। त्यासाठी प्रत्येक आईने उद्या हा उपाय करायचा आहे। उद्या आहे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा, तर प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे। तसेच उद्या पितृपक्षाला देखील प्रारंभ होणार आहे, त्यामुळे प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे। तर ती कोणती गोष्ट आहे ती आपल्या मुलांवरून आपल्याला ओवाळून टाकायची आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्यापूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर प्रत्येक काही आपल्या मुलांसाठी काही ना काही उपाय आणि सेवा करतच असते। त्यांच्या मुलाची तिच्या मुलाची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईला वाटत असतं, त्यामुळे प्रत्येक आई ही कुठले न कुठले उपाय आणि सेवा ही करतच असते। तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। तर तो उपाय म्हणजे आपल्या मुलांवरनं आपल्याला ही गोष्ट ओवाळून टाकायची आहे। ते केल्याने मुलांच्या सर्व अडचणी प्रॉब्लेम संकटे दूर होतील। म्हणजे उद्या आपल्याला ही एक गोष्ट ओवाळून टाकायची आहे, म्हणजे कितीही तुमच्या मुलांवर वाईट संकट येऊ द्या, अडचणी येऊ द्या, प्रॉब्लेम येऊ द्या, ते दूर होतील। जर तुमच्या मुलांना नजर दोष लागलेला असेल किंवा कुठली बाहेरची बाधा असेल तर त्या सर्व अडचणी दूर होतील। तर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता। सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता, म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे। तर हा एक असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। कितीही दुःख असू द्या, कितीही दारिद्र्य असो, कितीही मुलांमध्ये अडचणी असू द्या, तर तुम्ही हा उपाय केल्यानंतर त्यांच्या सर्व अडचणी प्रॉब्लेम दूर होतील। तर तुम्हाला ह्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर तुमच्या मुलाच्या जीवनाचं आयुष्याचं नक्कीच कल्याण आणि सोनं होईल। तर काय होतं, मुलं खूप अभ्यास करत असतात पण त्यांना हवी तेवढी त्यांची प्रगती त्यांना मिळत नाही, त्यांना यश मिळत नाही। म्हणजे मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यास प्रगती किंवा वेगवेगळे कॉम्पिटिशन देत असतील तरी त्यांना यश येत नसेल। तर आपल्याला कोणती गोष्ट मुलांवरून ओवाळून टाकायची आहे, तर आपल्याला मूठभर हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। आळणी भात हा आपल्याला शिजवायचा आहे। तुम्हाला शिळा भात यामध्ये अजिबात चुकूनही वापरायचं नाही आहे। मूठभर आपल्याला आळणी भात शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला शिळा भात घ्यायचा नाही आहे, आपल्याला आळणी भात मूठभर तांदूळ घेऊन तो शिजवायचा आहे। तुम्हाला जर 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर तुम्ही त्यांना हा उपाय वेगवेगळ्या वाटीमध्ये डिशमध्ये घेऊन करू शकता। तर तुम्ही हा भात उपायासाठी करणार आहोत, म्हणजे शिजवणार आहात, तर हा भात तुम्हाला परत कुठल्याही कामासाठी किंवा कुठल्याही खाण्यासाठी उपयोगी होणार नाही। त्यामुळे तुम्ही हा भात अगदी थोडासा आणि आळणी शिजवायचा आहे। आळणी भात म्हणजे त्यामध्ये आपल्याला अजिबात मीठ टाकायचं नाही आहे। आळणी भात हा आपल्याला शिजवायचा आहे। तर हा भात शिजल्यानंतर त्यावरती आपल्याला दही टाकायचं आहे। दही टाकल्यानंतर मग तो भात आपल्याला, जर तुमच्या घरामध्ये 3 मुलं असतील, 4 मुलं असतील, तर तुम्ही असा हा भात 2 डिशमध्ये किंवा द्रोवणमध्ये किंवा पंतरवाळीवर 3 डिशमध्ये 3 पंतरवाळीवर घेऊन तिघांवरून वेगवेगळा भात उतरवायचा आहे। एकच भात तिन्ही मुलांवरून, दोन्ही मुलांवरून न उतरवता प्रत्येकाचा वेगवेगळा भात आपल्याला घ्यायचा आहे। जेवढे मुलं आहे तेवढ्या प्रमाणात आपण तो भात शिजवायचा आहे। हा भात आपल्याला परत कुठल्याही कामाला, म्हणजे कुठल्याही गोष्टीला उपयोगी येत नाही, खाण्यासाठी देखील नाही, त्या प्रमाणात आपण हा भात शिजवायचा आहे। फक्त आळणी भात आपल्याला शिजवायचा आहे। तर हा भात त्या मुलांवरून उतरवण्या अगोदर आपण जो दही भात घेतलेला आहे त्यावर जी रक्षा आहे, अगरबत्तीची, आपण धूपची जी हे म्हणतो आपण, जी पावडर म्हणतो, म्हणजे जी रक्षा आहे ती आपल्याला थोडी थोडी त्यावर टाकायची आहे। आणि तुम्ही त्यावर 1 लिंबूसुद्धा ठेवू शकता। तर अशा प्रकारे दही भात घ्यायचा आहे, त्यावर थोडीशी रक्षा, थोडीशी आपण जी उदी म्हणतो ती टाकायची आहे आणि त्यावर 1 लिंबू ठेवायचा आहे। त्याचबरोबर त्यावर 4 ते 5 लाल मिरच्या देखील आपल्याला ठेवायच्या आहे। आणि हे सर्व ठेवल्यानंतर ते आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरवायचं आहे। 3 वेळेस त्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत असं 3 वेळेस उतरवायचं आहे। जेवढे तुमच्या घरामध्ये मुलं आहे तेवढ्या तुम्ही प्रमाणात ह्या 3 डिशमध्ये भात घेऊन त्यावर दही टाकून, रक्षा टाकून त्यावर आपल्याला
रक्षा टाकून नंतर त्यावर आपल्याला एक लिंबू ठेवायचा आहे आणि लाल 5-6 मिरच्या ठेवायच्या आहे. तर असे तुम्ही 3 डिशमध्ये 3 पंतरवाळ्यामध्ये किंवा 3 ध्रुवांमध्ये तो भात घ्यायचा आहे आणि ते 3 मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत 3दा उतरवायचा आहे. तर असा हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. आणि जो आपण उतरवलेला भात आहे तो आपल्याला, तर तुम्ही हा भात नंतर टेरेसवरती ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा तुम्ही हा भात निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता. फक्त तुम्हाला हा भात कुणाच्या पायंदळी, कुणाला त्यापासून अडचण होईल, प्रॉब्लेम होईल, तर अशा ठिकाणी न ठेवता तुम्हाला तो निर्माल्यामध्ये किंवा पक्षी खातील अशा ठिकाणी ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय उद्या आपल्या मुलांवरून करायचा आहे. ही एक गोष्ट ओवाळून टाकायची आहे. तुम्ही ही गोष्ट दिवसभरामध्ये कधीही ओवाळून टाकू शकता, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. तर नक्कीच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. परत सांगते काय करायचं आहे. थोडासा अळणी भात शिजवायचा आहे. 3 मुलं असेल तर 3 ध्रुवांमध्ये हा भात घ्यायचा आहे, अळणी भात शिजवलेला, आणि त्यावर दही टाकायचं आहे, त्यावर उदी किंवा रक्षा टाकायची आहे, त्यावर आपल्याला लिंबू ठेवायचा आहे आणि 5 ते 6 लाल मिरच्या आपल्याला प्रत्येक त्या 3 भातांवर ठेवायच्या आहे आणि 3 मुलांवरून 3 वेळेस उतरून तो आपल्याला टेरेसवर किंवा पक्षी खातील किंवा निर्माल्यामध्ये तो भात टाकायचा आहे. तर असा हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उद्या करायचा आहे. उद्या आहे भाद्रपद महिन्यातली पौर्णिमा. तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा. तुमच्या मुलांच्या सर्व अडचणी, प्रॉब्लेम, संकट दूर होतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.